तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे, बरे आहेत ना? तर मी तुमचा सुमित सुरेश दळवी पुन्हा एकदा स्वागत माझ्या मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा जो ब्लॉग आहे तो पूर्ण फॅमिली ब्लॉग होणार आहे. कारण माझी फॅमिली पूर्ण फॅमिली आहे, माझा पूर्ण दळवी परिवार. आज आम्ही चाललेलो आहे देवदर्शनाला 2 दिवस. त्र्यंबकेश्वर, वणी आणि शिर्डी असं 3 जागा आम्ही करणार आहोत. तर मित्रांनो, आता थोड्या वेळात गाडी येईल. सगळे बेडरूममध्ये बसलेत, आवराआवरे चालू आहे. काका पण आला आहे, वरलीवरून दिदी पण आली आहे. तर मित्रांनो, धमाल होणार आहे ब्लॉगमध्ये. देवदर्शनाला चाललो आहे, बरेच वर्षानंतर एकत्र चाललो आहे आम्ही. 25 जणांची आमची फॅमिली आहे ती. मला वाटतं आहे म्हणजे कोण एकत्र गेलं नव्हतं बरेच दिवस, बरेच वर्ष एकदम टोटली फॅमिली एकत्र नव्हती गेली. ते आज 2025ला ते शक्य झाले. कारण माझा भाचा पण आहे विधान, त्याला पण जायचं होतं, माझ्या मुलाला पण जायचं होतं. 4 महिन्याचा झाला आहे आता तो. तर देवदर्शन करायलाच हवं, त्याच्यामुळे आम्ही आता पूर्ण फॅमिली डिसाईड केलं जाऊन आलो पाहिजे. तर मस्त आहे की आता फिरून येणार आहोत. तर फुल जाम मजा करणार आहे, 1 नंबर. फुल कॉमेडी पण होणार आहे. आणि आपण बघू आता कसं होतं आहे. जास्त जर मोठा ब्लॉग तर मग तो पार्ट लागेल, नाहीतर मग एकच सांगत 1 तासाचा 1.5 तासाचा होतो. त्याच्यामुळे आपण 30-30 मिनटं वगैरे असं काहीतरी करूया. 20-30 मिनटाचं असं काहीतरी करूया. तर ब्लॉग नक्की तुम्ही पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग टाकतो आहे, बघूया कसं होतं आहे. कधी ॲक्च्युली काय होतं माहिती आहे काय, कामं चालूच आहेत, त्याच्यामुळे काय टाईम नाही मिळत आहे. आता फॅमिली चालू तर ब्लॉग बोललो नक्की बनवूया. गणपतीचे भरपूर ब्लॉग पेंडिंग टाकण्यासाठी. तर बघू आता कसं करू. काय आता असं होतं की गणपती पण आता गेले, 2 महिने झाले, मग आता काय टाकू असं होतं आहे ते ॲक्च्युली. कारण मला वेळच नाही मिळत आहे. मी एकटाच आहे, शूट पण मीच करणार, एडिट पण मीच करणार, काम पण मीच करणार, घरचं पण बघायचं आहे, असं सगळं होतं आहे. तर पण मी जेवढं जमेल तेवढं मी ब्लॉग टाकायचा प्रयत्न करीन. पण ते मी पूर्ण सपोर्ट देऊन बघा ते ब्लॉग. आणि नक्की सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. नक्की ब्लॉग पूर्ण बघा. चला पण बघूया, पार्टमध्ये गेलं तर पार्टमध्ये करेल ना, आता एकच टाकेल. लेट्स सी कसं होतं आहे, काय होतं आहे. चलो स्टे ट्यून. तर मित्रांनो, फॅमिली ट्रिप आहे दळवी घराण्याची. त्र्यंबकेश्वर, वणी आणि शिर्डी. तर मित्रांनो, आपण निघालेलो आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपल्याला 2-3 दिवस फॅमिलीसोबत घालवायचे होते, म्हणून आपली एकत्र फॅमिलीने प्लॅन केला. माझं बाळ पण 4 महिन्याचं झालं आहे, तर आपण देवाच्या दर्शनाला जाऊन येऊया. तर त्या हिशोबाने आपण आता निघालेलो आहे. तुम्ही बघू शकता, एकदम मस्त बस केलेली आहे. हाय सर्वांचं, वेलकम ब्लॉगमध्ये. आई 1 नंबर. आशीर्वाद. तर आपण आता निघालोय. काय रे, हाय. बोला गणपती बाप्पा सप्तशृंगी माते की जय, माते की जय, जय सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ. चला आता आपण निघालेलो आहे मस्त की. बरं काकने हाय नाही केलं अजून. आता कोण बाहेर नाही ना, तू काहीतरी बोल, नाही तर मला मजा नाही येणार. लाईक शेअर सबस्क्राईब, नाहीतर एक लाईक करा, सबस्क्राईब करा, नाहीतर आई हाय कर मस्त पैकी. हाय वाईस, हाय 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 कर बाबू. जोजो करतोय. तर मित्रांनो, जय असो मोरया, जय जय हर हर. चला तर मित्रांनो, काय बोलते, गपचूप बोलणं सर ऐकतो याच्यामध्ये. हाय अनुष्का, रवीना, धनू, जिजू, मोठे जिजू, छोटे जिजू आले नाहीत आमचे. विघ्नेश, माय ब्रदर्स, वाईस.
माझ्यासाठी स्टेज ठेवलेली कोपऱ्यातली, पण मी कोपऱ्यात नाही बसणार. तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे फायनली. अपेक्षेपेक्षा जास्ती चांगली बस आलेली आहे. हीच बस आम्ही कोल्हापूरला घेऊन गेलेलो मुलं, पण मला वाटतं हिला पेंट केली काय कळत नाही, पण जरा ही नवीन वाटते बस. फक्त एसीची कमी होती, फक्त 12 व्यवस्थित करून टाका रे. हां गार वाटलं पाहिजे. तर मित्रांनो मटन मार्केटला बदललो आहे. सकाळी एवढं गार वाटेल की वाकडा आणल्यात ना. वाकडा आणल्यात का? हे आले ना, ही बघ मोठी वाकड आणली एकदम. एवढी जाड आहे. हा ना, हिला एवढी, कारण हिची बॉडी बघा तुम्ही एकदम पद्धतशीर आहे. हे काय आणलंय भाई? मॅक्सी आणली काय? तुझे शॉल घेतलेले आहे. यांनी सर्वात तगडं घेतलेलं आहे अंगावरती. कोणाला थंडी वाजली तर याचा अंगावर घ्या. आणि तुझं काय बघू? अरे बापरे, काय स्पायडरमॅनचं जॅकेट आणले काय खरं नाही. आणि तुझं काय? स्कार्फ. काय स्ट्रॉंग आहे एक नंबर. व्हेरी गुड. तर मस्त पैकी पद्धतशीर आम्ही निघालेलो आहे. तर तुम्ही ब्लॉग नक्की पूर्ण बघा. मला वाटतं हा ब्लॉग मजबूत मोठा होणार आहे, पण काय पण होते 4-5 पार्ट. पण भाई तुम्ही नक्की बघा. फॅमिलीवर चालू आहे, काय मजा येईल बघा. ही मजा बघा तुम्ही, ही बघा ही मजा. जाऊ दे यार 1 मिलियन एकदा यार. जाऊ दे फॅमिली ब्लॉग तरी बघा पूर्ण. 1 मिलियन जाऊ दे भाई, शेअर करा धपारप. सुरुवातीला हीच बोलली, दादा ब्लॉग नाही चालू केलाच काय? ती बघा हीच आहे ती. ब्लॉग चालू केलेला आहे. आता तू काहीतरी बोल, मला असं वाटतं 2 शब्द तू बोलली पाहिजेस. नंतर बोलशील? बरं ठीक आहे, नंतर बोल. हा अरे नंतर बोलली ना. चला शिवाय खायच्या पहिला फोन ठेवून टाकतो मी. चला बाय बाय. काय नाही होते, काहीच नाही होते. पाता येता फाटायची बस. आमच्या घरात काही असो, पेट्रोल पंपवरती आलो, बँक कुठे? बँकच काकाचाच किस्सा. जेवायला गेलो, काका देत पाहिजे. म्हणजे समजून जा मला काय बोलायचं. पुढे 2 दिवस आम्हाला टेन्शन नाही. माहितीये स्टेट बँक ऑफ प्रकाश दळवी. नाही स्टेट बँक ऑफ इंडिया नाही, बँक ऑफ दळवी. बँक ऑफ बरोदा. त्याचा बँक ऑफ दळवी. बघू शकता हळद कसा मोठा बघू शकता. मशीन नाही आणले आता का? हा तर मित्रांनो जाता आता आपण ऑन द वे आहे. मोठा प्रश्न पडलाय. आणि मोठा प्रश्न पडलाय. असा प्रश्न पडलाय की कावळा नेहमी सरळ का चालतो? मला उत्तर माहिती आहे, याला उत्तर माहिती आहे, मला सांगणार नाही. तुला माहिती आहे? मला पण माहिती आहे. तुला माहिती आहे? त्याला घटना माहित नाही. अनुष्का माहिती तुला बाळा? हा नाही माहिती. रवीना माहिती आहे? धनु तुला? हा तर मला पहिला. तर मित्रांनो मला प्रश्न असा प्रश्न आहे की कावळा नेहमी सरळ का चालतो? दिदे माहिती नसेल. ए काय 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 कावळा सरळ का चालतो? हा काय 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 करतो? हा चल कॅटवॉक करतो. विचार करून सांगायचं. चला नाही माहिती, विचार करून सांग. श्वेताल कावळा नेहमी सरळ का चालतो? तुला माहितीये? ते माहिती आहे काय? मला कानात सांग पहिला. बरोबर आहे गोबरा तू. उत्तर भेटले. उत्तर सांग. ए येडे चालली नाही रवे. उत्तर ऐक ना बाबा. उत्तर आहे. कावळा चालतो थोडी ना, कावळा उडतो. नाही भाई कावळे चालतात पण फक्त उडत नाही. असं चालतो पण. आता माझा कावळा चालणार आहे, तो सरळ काच घालतो? माझा असा प्रश्न आहे. माझा कावळा आहे, तो थोडासा पांढरा पण आहे आणि चालणार आहे. कबूतर आहे का नक्की? तुला आन्सर माहिती आहे? नाही रे, गोरा आहे जरा. माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे भाऊजी? हे मला उत्तर ऐकायचं ते फक्त तनुकडून. तनु बोल मला. काय संबंध बकरीचा आणि माझा? त्याचा डोळा तिरका असेल. माझं तर बरोबर आहे का? बरोबर असेल. तुला माहिती आहे ना?
धनु बोल लवकर. काना बिना काय नाही. तो का बळा बरोबर आहे. सरळ चला. एक नंबर एक नंबर एक नंबर. आणि ही मला कानात बोलली ते ऍक्च्युली आन्सर बरोबर होतं की का बाळा सरळ चला असं आहे पद्धतशीर आन्सर. कावळा नेहमी सरळ का चालतो तर का वळा सरळ चला. हा झालेला आहे एक उत्तर आणि प्रश्न आणि उत्तर. आता आपण नेक्स्ट वळूया. करोडपती आहे क्या? हा आता तुम्ही शिकलेले आहेत 7 करोड रुपये. 7 करोड. अरे ती मेम आहे मेमच आहे येडे. 7 करोड. 7 करोड. तर मित्रांनो तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. आता अजून एक प्रश्नाचं उत्तर मी थोड्या वेळाने विचार करून त्यांना उत्तर. आता कसं हा आणि मी भावा असल्यामुळे आम्ही एकाच पोरांमध्ये बसणार यायला जरा आलं. कोण ती तर भाई डेंजर आहे. तिचा तर विषयच नाही. तिच्याकडून शिकलोय आम्ही लहानपणापासून सगळं. तर मित्रांनो एक झालेला आहे. आता दुसरा प्रश्न आम्ही शोधतो. प्रश्न विचार करतो. ऐक ना. हा आठव. तर मित्रांनो आठवलो. हा चल. थंडी हवा खालती काय जाते? अरे तो किती थंडी हवा खालती का जाते? जास्त वेळ खालती असते. जास्त वेळ खालती असते थंडी हवा. मला चल विघ्नेशचा प्रश्न बघा आहे तिथे की थंडी हवा नेहमी खालती का असते? नेहमी उत्तर बघा. चड्डी घाल म्हणजे गरम लागेल. मला वाटतं थंडीला चड्डी आवडत असेल. अंडे बोल लवकर बोल. सॉरी लवकर बोल. थंडी हवा नेहमी खाली का असते? काय तुला माहिती आहे काय? मला आता एका ठिकाणी चाललोय मी जिथे मला शिव्या पडणार असं वाटतंय मला. नमस्कार. तर असा एक प्रश्न आहे विघ्नेशचा की थंडी हवा नेहमी खाली का असते? तर दादा तुझं मग उत्तर पाहिजे माहिती असेल तर तुम्ही सांगा प्लीज. माहित आहे का तुम्हाला? बापरे यायला तर वाटतं. मॅटर सॉल्व. कोणाला माहिती आहे का काका इथे उत्तर? थंडी हवा नेहमी खाली का असते असा प्रश्न विघ्नेश आहे. कारण ती जड असते असं आहे का रे? नको अजिबात नको. तुम्हाला वाटतं मी रॉंग आन्सर दिले आहात. सॉरी. मोठी माणसांचं ते काय आन्सर तुझं? हा रेकॉर्ड केले ना बाई. मग काय बाईचा आन्सर असं होतं की त्याला चड्डी आवडते म्हणून ती खाली असते. अरे काय बोलणार बाई. या ठिकाणी आन्सर आधी सांगणार. आधी आता ह्या ठिकाणी असा आन्सर आहे. नाही सांगू शकत तू? असला आन्सर आहे काय तुला? तू सांग. अरे थंडी हवा जी असते ती जाडी असते. जाड असते ना म्हणून खालती असते. जाड असते. मग लाईट वेट कडे लाईट वेट का बोलतोय? जाड नाही जड असते. जड असते ना जड. जड. अरे मग बरोबर बोलले ना मोठी माणसं. त्यांना मी बोललो तुम्ही रॉंग आहे. काका बरोबर आहे आन्सर. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आय एम व्हेरी सॉरी. तुमको मिलते हैं 107 करोड रुपये. पण हा झाला जरा चांगल्या क्वालिटीचा प्रश्न. मला फालतू प्रश्न पाहिजे प्लीज. दीदी एखादा फालतू प्रश्न बोल. म्हणून तर हवा इव्हॉपरेट होते बघ. इव्हॉपरेट माझ्याकडे चालत नाही ब्लॉग मध्ये वाचत असलं. हा फालतू प्रश्न काकाचा ऐका प्लीज. फालतू प्रश्न असतील प्लीज कमेंट मध्ये लिहा. आम्ही पुढच्या ट्रिप मध्ये नक्की वापरू. व्हेरी गुड.
त्यांनी सगळे आन्सर करायचा प्रयत्न केला. एक तर भाई मी 12वी नापास आहे, ते मला काय माहित नाही असलं काय. लगेच आवाज मागून 2 वेळा. हा रेकॉर्ड नको करू. अरे घे घे चल काय सुमित दादा जोरात बोल. बाप लाल आई हिरवी पोरं काळी कशी. काय आहे काय 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 बाप लाल बाप लाल लाल बाप लाल आई हिरवी आणि पोरं काळी. सांगा काय आहे ते. बाप लाल. अरे कलिंगड. मला एवढा पण भाद्र होता पाहिजे प्रश्न. हा जरा ओव्हर झाला. पहिला हिरवा यायला पाहिजे. बोलते बाप हिरवा नाही नाही बाप लाल आई हिरवी आणि पोरं काळी. कडक कडक त्यांचे पद्धती असे हसलेले आहेत. कचकडून हसलेले आहेत. बाय दिदे तुझ्या असा जो उत्तर होता त्याच्यावरती सॉरी प्रश्नावरती तुमचे असे पतिदेव असे कळकळून हसलेले आहेत. डेंजर एकदम पद्धतशीर लय भारी मजा आलेली आहे. अरे भाई एकदम काहीतरी एकदम डेंजर प्रश्न असणार आहे. हा यार नको माफ कर. थांब जर तुम्हाला इतिहासाची माहिती घ्यायची असेल तर प्लीज आमच्या इतिहास थोड्या वेळाने बोलवते. तर मित्रांनो मगाशी थोडस आपलं काय मगाशी काय झालं रे. मगाशी नाही त्याच्या पहिले आपलं गेम क्वेश्चन आन्सर गेम झाला मगाशी. म्हणजे तुम्ही आम्ही तो अरे Q&A नव्हतं ते गेस करायचं होतं. गेस जवळजवळ ते Q&A गेस बेस तसं झालं. आणि आता नवीन आम्ही गेम चालू करतोय. तो गेम म्हणजे तुम्हाला समजवेल हा विघ्नेश. पहिलं एक जण कानात हेडफोन घालला आणि दुसरा माणूस आता समजा सुमितदादा आणि बाबूदादा एका टीममध्ये आम्ही दोघे एका टीममध्ये. आता ह्यांच्यातला एक मेंबर हेडफोन घालतोय तर आम्ही यांना एक सेंटेन्स देणार. हा बोलून दाखवणार, ऍक्शन नाही करायचं, बोलायचंय आणि त्यांनी हा गेम लोकांना माहित असेल पण आता तुम्ही आमची मजा बघा कसं होतंय काय हा ओळखतोय का नाही ओळखतोय XYZ. चलो लेट्स चालू वाव लेट्स चालू. बघा इयरफोन घातले ना. हे व्हॉल्यूम फुल आहे का एकदम. आम्ही ट्राय केलं त्याला मगाशी नाही आलं. मला पकड अशी थोडा फास्ट पळतो. दिपेश फास्ट पळतो. थोडा फास्ट पळतो. सुमित लिपसिंग नीट करा. पळतो. थोडा गुंडा फास्ट पळतो. हा बरोबर आहे. काय फास्ट पळतो. हे ऍक्शन नाही. घोडा गुंगा घोडा गुंगा घोडा फास्ट पळतो. गुंगा घोडा घोडा फास्ट पळतो. बरोबर आहे. बरोबर आहे. कुत्रा घोडा फास्ट पळतो. तर याने ओळखलेला आहे. फास्ट पळतो कसं ओळखलं रे तू. फास्ट पळतो कसं ओळखलं. एक मिनिट पण टायमर नाही ठेवला तुम्ही लोकांनी. ट्रायल होता ऍक्च्युली ते. जरा घ्या. एवढा वेळ तुम्ही सांगत बसाल तर कसं होईल.
आणि असं कसं? लिपसिंग म्हणजे गेम आहे बाळा. हा, मग असं बोलतो. लिपसिंगचं गेम आहे. असं बोलतो. लिपसिंगच केली पाहिजे, आवाज नाही आला पाहिजे. मी काय पण बोलले घोड्या पाहिजे बाबा, घोड्या पाहिजे बाबा. तो मोठ्याने बोलतोय चालेल चालू करूया. बोललं नाही पाहिजे, फक्त लिपसिंग केली पाहिजे, आवाज नाही आला पाहिजे असं. गाणं चालू केलं चालू करतो मग आता केलं हे थांब 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 इकडे इकडे अरे थांब आम्हाला पण झालंय पण झालंय. मला पकड. डिस्कस तरी करू दे काय मला सेंटर आहे अच्छा म्हणजे आम्हाला एक पॉईंट भेटला आता काय करायचं ये भाई चीटिंग करते भाई ऍक्शन नाही करते कोणाची कोणाची टीम आहे? आता चालू कर चालूच आहे मगासपासून चालूच ढोलकी 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 वाजवून मला ऐकायला येतंय ढोलकी वाजवीन. मला मला शपथ नव्हता लय ते मगाच गाणं लाव पहिलं वाला पहिलं वाला अरे पहिलं वाला जोरात घुसवते कानात ऐकायला येते का? गाणं लाव रे बाबा याने लावलं तर लोकल वाला अरे सायलेंट म्युझिक नको लावूस, जरा धांगीड धिंगाडवाला लाव. तर ब्रेथलेस लावलेला आज तो ट्रॅक लावला ना ब्रेथलेस वाला ट्रॅक नाही का तो EDM वाला अरे हेलिकॉप्टर बिप्टा काहीतरी लाव, हा. फुल आवाज आहे त्याचा. आधी लावलं ना बाबा EDM वाला track. अरे माझा हात दुखला, एक मिनिट. हे दुसरा पॉज करू का? जास्त मग जोरात नको बोलू, फक्त व्हिडिओमध्ये ऐकायला गेलं पाहिजे एवढं जोरात बोल. आपण बोललं काय परत घेऊ सेंटेन्स कशाला कशाला? दुसरा सेंटेन्स देते का दुसरं घ्या ना काहीतरी म्हणायचं, सेम नको. बोल पटकन अरे तुमच्या मनाचं घ्या ना काय पण. तर त्यांना देऊ दे पण म्हणून तुम्ही चॅटिंग केली आधी चष्मिश आहे घेऊ आधी आधी चष्मिश चष्मिश आहे एवढं नाही येत, एकदम एक पद्धत येत येत ऐकून ते असं कसं? आधी समजलं मला. मजा आया. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.